नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेपू आणि चुक्याची गरगटा भाजी कशी बनवायची, ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर याला बरेच जण शेपू चुक्याची पातळ भाजी म्हणतात, बरेच जण गरगटा भाजी म्हणतात किंवा फदफद म्हणतात. तर तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तर हे भाजी बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे भाजी बनवून तयार होते आणि एकच जर हे शेपू चुक्याची गरगटा भाजी जर तुम्ही केला, तर भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत जरी खाल्लात, तर एकच ही भाजी पुरेशी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शेपू चुक्याची गरगटा भाजी नक्की करून बघा आणि अशाच गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक जोडी शेपूची घेतलेली आहे आणि त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. शेपूची भाजी तोडून घेतलेली आहे आणि इथे मी आंबट चुका घेतलेला आहे. म्हणजे आंबट चुक्याची भाजी बऱ्याच जणांना माहीत नाही. तर अशा पद्धतीचे हे आंबट चुक्याची पानं असतात. फक्त पानं-पानंच आपल्याला तोडून घ्यायचं आहेत. तर इथे एक 3 ते 4 वाट्या इथे बारीक चिरून घेतलेला शेपू घेतलेला आहे आणि त्यासाठी एक 1.5 वाटी आंबट चुक्याची पानं घेतलेले आहे. तर गरगटा बनवण्यासाठी आपल्याला बाकीचं काय-काय साहित्य लागतंय ते बघूया. तर इथे मी एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याचसोबत इथे एक अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हरभऱ्याची डाळ आणि कच्चे शेंगदाणे तुम्ही एक 10 मिनिटासाठी भिजू घालून ठेवलात तरी पण चालेल. तर इथे मी कच्चेच घेतलेले आहे. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत आपल्याला हे गरगटा भाजी बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. आलं आणि लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर आणि 2 चिमूट इथे हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जी चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे ते कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला आंबट चुक्याची भाजी घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आणखीन थोडं भाजी आंबट करायचं असेल तर तुम्ही चुक्याचं प्रमाण अर्धी वाटी वाढवून घेऊ शकता. तर यामध्ये आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे. तर बरेच जण हरभऱ्याची डाळच्या ऐवजी तुरीची डाळ वापरतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ कोणती घ्यायची आहे ते घेऊ शकता. शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी कुकरमध्ये जर शिजवून घ्यायचं नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये हे डाळ शिजवून घेऊ शकता. फक्त आपल्याला पातेल्यामध्ये जर हे डाळ शिजवून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी डाळ आणि शेंगदाणे एक 10 मिनिटासाठी पहिल्यांदा भिजू घालायचं आहे. म्हणजे डाळ आणि शेंगदाणे पटकन या शिजले जातात. जर तुम्ही कुकरमध्ये हे डाळ आणि भाजी शिजवून घेत असाल, तर याला भिजू घालून ठेवायची गरज लागत नाही. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरला झाकण लावायचं आहे. तर पाणी घालत असताना खूप जास्त पाणी घालायचं नाही. कारण या भाज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आहे. तर इथे मी 1-2 ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला या कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला या गरगटाला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथे 1 चमचा जिरं घालून घेतलेले आहे आणि इथे देठासहित कोथिंबीर घालून घेतलेली आहे. देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे आपली या गरगटाला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला देठासहितच कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. फार जास्त बारीक करायचं नाही. वाटण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यामध्ये जर वाटला तर आणखीन थोडं आपली या गरगटा भाजीला चव छान येईल. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला हे वाटण जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर इकडे आपले या कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण याचं झाकण काढून बघूया. तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये जर हे डाळ आणि भाजी शिजवून घेतला तर एक 7 ते 8 मिनिटामध्ये हे भाजी शिजवून तयार होते. जर कुकरमध्ये जर तुम्ही हे डाळ भाजी शिजवून घेत असाल तर एक 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे डाळ आणि भाजी छान शिजली जाते. तर या कुकरवरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला यामधलं पाणी अर्धवट झाकण ठेवून पाणी काढून घ्यायचं आहे.
तर जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. तर या डाळ भाजीमधलं पाणी काढून घेण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण ही डाळ आणि ही भाजी छान घोटून घेतो ना, व्यवस्थित घोटली जात नाहीत म्हणून आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. जे आपण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे, डाळ घोटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तेच पाणी वापरायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही डाळ छान घोटून घेतलेली आहे. तर तुम्ही पळीने घोटून न घेता एखाद्या रवीने ही डाळ घोटून घेऊ शकता. तर इथे आपली हे डाळ आणि भाजी एकसंध झालेली आहे आणि मस्त आपली हे डाळ आणि भाजी छान घोटून घेतलेलं आहे. डाळ आणि भाजी छान घोटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी जे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, ते बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. बेसनचं पीठ घालण्याच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पीठ घातलात तरी पण हे गरगटा चवीला छान लागतो. बेसनचं पीठ घालून आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे किंवा पळीने आपल्याला गरगटून घ्यायचं आहे. म्हणून तर या भाजीला गरगटा भाजी असे म्हणतात. काही जणांकडे ह्या भाजीला फदफदं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस हे भाजी शिजते ना, त्याचा आवाज येतो म्हणून याला फदफदं म्हणतात. तर काही जण याला पातळ भाजी म्हणतात. तर इथे अशा पद्धतीने हे बेसनचं पीठ घालून छान घडसून घेतलेलं आहे. तर हे बेसनचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घालण्याचं कारण म्हणजे आपलं शेपूची भाजी मिळून येत नाही म्हणून आपल्याला बेसनचं पीठ घातल्यामुळे हे भाज्या एकसंध होतात आणि मिळून येतात म्हणून आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. आणि बेसनचं पीठ घातल्यामुळे आपल्या गरगटाला चव छान येते. तर आपल्याला यामध्ये जे आपण भाज्यामधलं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली हे भाज्या, डाळ आणि बेसनचं पीठ एकसंध झालेले आहेत आणि एकजीव झालेले आहेत. तर लगेचच आपल्याला याची फोडणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं, की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला त्यामध्ये त्याचसोबत आपल्याला यामध्ये 1 पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग आणि मोहरी छान परतला, की आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत. त्याचसोबत आपल्याला यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. तर आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घालून जे वाटण बनवून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. वाटण घालून आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं हे वाटण छान परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. हळद पावडर घालून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर या भाजीला तुम्ही फोडणी न देता हे सगळे जिन्नस या भाजीमध्ये कच्चे जर घालून तुम्ही फक्त ही भाजी शिजवून घेतलात, तर तशीच पण भाजी चवीला छान लागते. नक्की एकदा तरी त्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा. तर इथे आपलं वाटण छान परतल्यानंतर मस्त यामध्ये आपल्याला जी शिजवून घेतलेली भाजी आहे, ते भाजी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ही भाजी घट्टसर वाटत आहे म्हणून आपल्याला जे कुकरमध्ये भाजी शिजवून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते कुकर खंगवून आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर हा गरगटा तुम्हाला जशी घट्ट, पातळ जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर मला हे गरगटा भाजी थोडीशी घट्टच आवडते म्हणून मी इथे थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेच ते शेपूची सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी घालून आणि चुक्याची भाजी घालून तुम्ही गरगटा नक्की करून बघा. चवीला एकच नंबर लागते. तर पाणी घालून छान ढवळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला मंद गॅसवर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली भाजी छान रटरट शिजायला लागलेली आहे. ही शेपूची भाजी अनेक पोषण तत्वांनी समृद्ध आहे. म्हणून आपल्याला हे शेपूची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. शेपूमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणामध्ये आहे. म्हणून तुम्हाला या शेपूच्या भाजीचं सेवन नक्की करायचं आहे. तर बरेच जणांना हे शेपूची भाजी आवडत नाही किंवा त्याच्या वासामुळे खावीशी वाटत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही शेपू आणि चुका घालून तुम्ही याची गरगटा भाजी करून खा. चवीला अप्रतिम लागते. तर इथे आपण एक 4 ते 5 मिनिट आपण मंद गॅसवर हे भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे
आणि या भाजीला दाटसरपणा पण खूप छान आलेला आहे आणि एकसंग आपली इथे हे मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर इथे आपलं मस्त एकदम गरमागरम शेपू चुक्याचं गरगटा किंवा शेपू चुक्याचं फदफदं किंवा शेपू चुक्याची पातळ भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी आपण सर्व्ह करूया. तर नेहमीची तेच ते शेपूची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.